ते भांडे घासून घे आणि कपडे सगळ्यांचे कपडे धुवून घेशील हं? भांडे घासू हो आणि कपडे धुऊ हो पाय हो मी भांडे घासतो हं. आणि कपडे धुतो पण पाय रे बाबा ठोक ठोक तो चिल्लर नाही धुणार जा चिल्लर कपडे काय धुऊ मेहनत करावी कसून कमाई खाव घामाची तूप रोटी नाही कामाची चटणी भाकर कामाची गजू सातपुते विजय ताजने 50 रजी भेटणार झाले आता बघा बाई 2 जीवाची पोरगी तिची माय नाही बाबा माय मरून गेली घरची काम धंदा करण्यावाली बाई तेही मरून गेली आज तिला भीती वाटून राहिली का देवा कमी जास्त झालं तर माझ्याजवळ कोणीच नाही मा कसं होईल म्हणून अगोदर आपल्या नवऱ्याला सांगते ते पोरगी बघा फार सुंदर आहे त्याच्यानंतर आपल्या नवऱ्याला काय म्हणते ते बाई बघा पंचाची पत्नी बापा होती गरोदर पतीला म्हणे ऐका विचार दुर्लक्ष नका करू माझ्यावर माझे राया सांगते प्रेम माझे राया सांगते प्रेम माझी आई राहिली असती आणि माझ्या जवळ बसती आणि तुम्हा केली नसती माझे राया भूकत बरे झालं माझे राया भूकत बरे झालं माझे राया भूकत बरे झालं माझे राया भूकत बरे आता तोही बिचारा कंपनीचा मालक कंपनीचा मॅनेजर आणि त्याने काम धंदे पुष्कळ कसा तरी समजावते काय म्हणते प्रिया तुला 1 महिना बाकी आहे तुझ्या डिलिव्हरीले 1 महिना बाकी आहे घाबरू नको वेळ आहे काय म्हणते तो घनश्यामने तिला लक्षात ठेव घनश्यामने तिला लक्षात ठेव काढून टाका आपल्या मनातलं भेव रक्षण करणारा आहे तो देव माझे नारी त्याचे कर ध्यान माझे नारी त्याचे कर ध्यान अजून 1 महिना बाकी आहे गडबड नाही आहे आपल्याला पण वेळ जशी जवळ आली तशी मला सांगशील आणि मी तुला दवाखान्यात पटकन नेईन वेळ आल्यावर सांगशील मला वेळ आल्यावर सांगशील मला आणि नेईन मी तुला भरती करण्याला माझे नारी दवाखाना झालं माझे नारी दवाखाना झालं बापाले सांगते बिचारी कोण आहे घरी बाप आहे आणि नवरा आहे ते सांग प्रिया बापाला सांगे लवलाई प्रिया बापाला सांगे लवलाई मी आहे 2 जीवाची बाई माझ्याने काम धंदा होत नाही तुम्ही पहा अरे पांडुला ठेवा माझ्या पाशी
माझ्या बाशी अन काम करण्याशी अन सांगितलं मी त्याशी सर्व समजावून अरे हा बापाला दया आली पोरीची आणि बाप आपल्या पोरीला काय म्हणते बघा बाप म्हणे बाई हिम्मत ठेव बाप म्हणे तिला ऐक ग प्रिया हिम्मत नको हारू मोठा कर हिया पांडूला ठेवतो काम कराया तुझ्या माता अरे हा दुसरी बाई पाहतो तोवरी काम करणारी बाई दुसरी बाई पाहतो तोवरी अन काम करणारी अन आणतो घरी होईल समाधान अरे हा समजावून दिलं सगळ्यानं सगळे आपापल्या कामाला गेले पण 9वा महिना संपला आणि डिलिव्हरीची वेळ आली आता डिलिव्हरीची वेळ आली तर काय होते बघा सर्वांना खुशी राहते का आपल्या घरी मुलगा होणार आहे आपण बारसं करू आपण 1000 लोकांना जेवण चालू मोठी खुशी सगळ्या लोकांना पण त्या पोरीचं काय होते बघा काय होते बघा पहा कशी वेळ येते कोणाकोणावर आणि वेळ कधी सांगून येत नाही श्री यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली 5 करोड सदस्य लाख लाख धन्यवाद आता काय होतं